मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या। तिला 2 महिन्यांचं अनुदान एकत्र दिलं जाणार आहे। दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42,00,000 लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली KYC केवळ 1,60,00,000 महिलांनी केल्याचं महिला आणि बाल विकास विभागातील अधिकारीतलं। खांबा लाडक्या बहिणींनो, एक मोठी आनंदाची बातमी आहे, पण त्यासोबतच एक महत्त्वाची सूचना आहे, जी वेळेत केली नाही तर तुमचा हप्ता अडकू शकतो। मे महिन्याचा 23वा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच आता 24वा हप्ता म्हणजेच जूनचा 1,500 रुपये बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ही आनंदाची बातमी आहे की आता तुम्हाला डबल म्हणजेच याच महिन्यात मे अधिक जून 1,500 अधिक 1,500 अशी एकूण 3,000 रुपये 2 टप्प्यात जमा होत आहेत। राज्यातील लाखो पात्र बहिणींना मे आणि जून महिन्याचे 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला आहे। जूनचा हप्ता वाटप सुरू झाले आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनीच याबाबत माहिती दिली आहे। त्यामुळे यात काही शंकाच नाही। या बातमीमुळे बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे, कारण डबल हप्ता 3,000 रुपये बहिणींच्या खात्यात या महिन्यात जमा होत आहे। हे ऐकताना किती बहिणींचे मन आनंदाने भरले असेल। पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जून महिन्याचा म्हणजेच 24वा हप्ता सर्वच बहिणींच्या खात्यात जमा होणार नाही। का? कारण महत्त्वाचे आहेत। या नियमांमुळे तुमच्या खात्यात पैसे आपोआप जमा होणार नाहीत। ज्या बँक खात्याला तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी जोडले होते त्या खात्यात आता पैसे थेट येणार नाहीत। त्यामुळे आता तुम्ही फक्त मोबाईलवर मेसेज येण्याची वाट पाहत बसू नका। तुम्हाला वाटेल की नेहमीप्रमाणे पैसे आपोआप येतील, पण आता तसे होणार नाही। तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचे काम तातडीने बँकेत जाऊन करावे लागेल। ज्या बहिणी हे काम लवकरात लवकर पूर्ण करतील त्यांच्या खात्यात पैसे लगेच जमा होतील, पण ज्या बहिणी हे काम तातडीने करणार नाहीत आणि 5 नव्या नियमात बसणार नाहीत त्यांना पैसे मिळायला उशीर होऊ शकतो। कदाचित या महिन्याच्या शेवटी किंवा जुलैमध्ये त्यांचे पैसे येतील, नाहीतर योजनेतून अपात्रही ठरवले जाऊ शकते। हे ऐकताना मन जड होते, पण वेळेत माहिती मिळाली तर उपाय होतो। तुमच्यापैकी काहींना प्रश्न पडला असेल की काही बहिणींच्या खात्यात मे आणि जून महिन्याचे पैसे जमा झाले तर काहींचे अजूनही जमा झाले नाहीत। मग त्यांचे पैसे कसे आणि कधी मिळणार? कालपासून जूनचा हप्ता म्हणजेच 24वा हप्ता टप्प्यात 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात 24वा हप्ता जमा झाला आणि आजही दुसऱ्या 12 जिल्ह्यात पैसे जमा होत आहेत। कोणते आहेत हे जिल्हे याबाबत सविस्तर माहिती पुढे सांगणार आहे, त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नीट ऐका आणि समजून घ्या। हे मिळून लाडक्या बहिणींसाठी 5 नवे नियम लागू केले आहेत। या नियमांचे पालन करणाऱ्या बहिणींची नावे 24व्या हप्त्याच्या यादीत समाविष्ट होणार आहेत आणि त्यांच्याच खात्यात पैसे जमा होतील। हे नियम आजपासूनच कठोरपणे लागू झाले आहेत। तुम्हाला फक्त 2 ते 3 दिवसांची अवधी देण्यात आला आहे। त्यामुळे वेळ आता पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम KYC म्हणजेच KYC बाबत हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। मागच्या मे महिन्याच्या हप्त्यात 5 लाख बहिणींना याच नियमामुळे लाभ मिळाला नाही। 5 लाख बहिणी, हे ऐकताना मन हळवे होते। तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी पुन्हा एकदा लिंक करावे लागेल। आता तुम्ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्रिय आहे की नाही ही तुमची जबाबदारी आहे। मागच्या महिन्यात 5 लाख बहिणींचे पैसे याच कारणामुळे जमा झाले नाहीत। बँकेने आणि महिला आणि बाल विकास विभागाने स्पष्ट सांगितले आहे की त्यांची KYC पूर्ण झालेली नव्हती। तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी नीट जोडले आहे की नाही ते तपासा। जर आधार लिंकिंग व्यवस्थित नसेल तर अर्ज मंजूर असला आणि मागचे पैसे मिळाले असले तरी पुढचे पैसे मिळणार नाहीत। आधार लिंकिंग तपासण्यासाठी बँकेत संपर्क साधा किंवा UIDAI च्या वेबसाईटवर जाऊन तपासणी करा। याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका।
दुसरा नियम म्हणजे नावाची सुसंगतता. हा नियमही तितकाच महत्त्वाचा आहे. तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यावरील नाव अगदी हुबेहूब सारखे असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, जर तुमच्या आधार कार्डवर पूर्ण नाव, वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव आणि आडनाव असे आहे, तर बँक पासबुकवरही तेच नाव अगदी तसेच छापलेले असायला हवे. यात एकही स्पेलिंगची चूक नसावी. बऱ्याच बहिणींच्या नावात छोट्या स्पेलिंगच्या चुका असतात आणि यामुळे त्यांचे खाते अवैध ठरवले जाते. काही प्रकरणात असेही लक्षात आले आहे की काही पुरुषांनी नावात साम्य असल्यामुळे योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे आता सरकार यावर कठोर कारवाई करणार आहे. तुमचे आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन नीट तपासा. नाव अगदी तंतोतंत जोडते का हे पहा. जर काही फरक असेल तर तातडीने बँकेत जाऊन दुरुस्त करून घ्या. ही छोटीशी गोष्ट तुमच्या पैशांवर मोठा परिणाम करू शकते. तिसरा नियम म्हणजे मोबाईल नंबर लिंकिंग. हा नियम तुमच्या बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईल नंबर बाबत आहे. तुमच्या बँक खात्याला जो मोबाईल नंबर जोडला आहे तो सक्रिय आहे की नाही हे तपासा. तुम्ही म्हणाल, आम्हाला तर मेसेज येतातच. पण लक्षात घ्या, बऱ्याच वेळा बँकेकडून मेसेज येत नाहीत. कधीकधी तुमचा मोबाईल नंबर बँकेच्या सिस्टीममधून बाहेर होऊ शकतो किंवा जुन्या नंबरवर रिचार्ज करत नसाल तर मेसेज येणं बंद होते. बऱ्याच बहिणी करतात काय की खात्यात पैसे आले की लगेच काढून घेतात आणि खात्यात एकही रुपया ठेवत नाहीत. पण बँक मेसेज पाठवण्यासाठी किंवा मिस्ड कॉल सर्व्हिससाठी काही शुल्क आकारते. जर खात्यात पैसे नसतील तर बँक हे शुल्क कापू शकत नाही आणि मग मेसेज येणं बंद होते. मे महिन्याच्या हप्त्यावेळी अनेक बहिणींना मेसेज आलेच नाहीत, पण बँकेत जाऊन तपासले तर पैसे जमा झाले होते. असे होऊ देऊ नका. सरकार दरमहा 1500 रुपये देत आहे. त्यातून थोडे पैसे रिचार्जसाठी ठेवा, जेणेकरून मेसेज येत राहतील आणि सगळी माहिती मिळत राहील. चौथा नियम म्हणजे पात्रता तपासणी. हा नियम तुमच्या पात्रतेशी संबंधित आहे. लाडकी बहीण योजनेचा 24वा हप्ता म्हणजे या योजनेला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.